सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। मी आता पुणे या ठिकाणी आहे। पुणे या ठिकाणी तुम्ही आताच थोड्या वेळापूर्वी काही मिनिटापूर्वी श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी येथूनच प्रस्थान झाली आणि या पालखीला दर्शन घेण्यासाठी मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्रभाऊ धंगेकर हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपण त्याच्याशी थेट बोलूया। ही जी पालखी सोहळा संत तुकाराम महाराजांचा आता गेला, त्याचबरोबर मध्ये पाऊस पडला 2-3 दिवस, त्याच्यामुळे वारकऱ्यांची सोय वगैरे झाली नाही। तर ही सगळा जी सोहळा पाऊस थांबला महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये येत असताना पालखी, तर याबद्दल तुम्ही काय सांगताल? पहिला साधू संत येती घरात ते दिवाळी दसरा असं म्हणतात आणि आज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे सगळे पालख्या अजून बऱ्याचशा पालख्या अजून करतात पुण्यात। तुकाराम महाराजांची आत्ताच पालखी प्रस्थान झाली आणि त्यामुळे अख्खं वातावरण बघत असाल तर अख्खे पुणेकर सज्ज आहेत या पालखी सोहळ्यासाठी। कोण सगळे वाटप करतायत, वारकऱ्यांची काळजी घेतात, सगळ्यांना खाऊ घालतात आणि जे आता तुम्ही म्हणले की पाऊस पडत होता मध्यंतरी आणि त्यामुळे बऱ्याचशा वारकऱ्यांना आनंद जायला भेटलं नाही। तर पुणेकरांनी आम्ही सर्वांनी मिळून सगळ्या वारकऱ्यांची सोय 2 दिवस आधी करायची घेतली। प्रशासनाने भरपूर सहकार्य केलेलं आहे। एक महत्वाचा मुद्दा आहे, जसं की आता बरेच युवक सोशल मीडियावर जास्त प्लॅटफॉर्मवर आहेत आणि घरी बसून हा सोहळा पाहत असतात आणि त्या व्हिडिओला लाईक वगैरे कमेंट्स करत असतात, परंतु जीवनामध्ये एकदा आयुष्यामध्ये या पालखीमध्ये सामील व्हायलाच पाहिजे। या विचारधारेतून एक आपण युवक म्हणून युवकांना काय तुम्ही संदेश देता? युवकांना एक संदेश देईल की तुम्ही एकदा येऊन हे वातावरण पहा आणि हे वातावरण पाहत असताना लोकांना कशी मदत करता येईल आणि वारकऱ्यांना कसं मदत करता येईल। काही वारकरी हरवतात, काही वारकरी त्यांना कसं मदत करता येईल मदत करा हे सांगू इच्छितो। हे होते माजी आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर। युवक जे शहरामध्ये राहतात, वाड्या वस्त्यांवर राहतात, खरं तर त्यांनी या वारीमध्ये एकदा तरी आयुष्यामध्ये जीवनामध्ये एकदा तरी येऊन या आनंद करायला पाहिजे, या वारीमध्ये सामील व्हायला पाहिजे। याची टोळा साधू संत येती घरी अशा म्हणीप्रमाणे सगळ्यांनी याच जीवनामध्ये एकदा आयुष्यात येऊन वारी करा। सुख म्हणजे काय असतं, दुःख म्हणजे काय असतं, आपल्याला काय असतं ते या वारीमध्ये मिळते। रामकृष्ण हरिमाऊली, मी विजय दंगेकर, लोणारी टाइम्स।